तुम्हाला ई श्रम कार्ड काढण्यासाठी सुरुवातीला गुगलवर जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे ishram.gov.in ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे. बघा, त्यानंतर वेबसाईटचं पेज ओपन होईल. अशा प्रकारे ही शासनाची ई श्रमची वेबसाईट आहे. यामध्ये आता तुम्हाला तुमचं नवीन कार्ड काढायचं आहे. तर त्यासाठी डाव्या साईडला तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे ऑप्शन आहेत सर्व. पहिलं ऑप्शन आहे रजिस्टर ऑन ई श्रम, त्यानंतर रजिस्टर ऑन महाधन.in आणि आतापर्यंत ई श्रम कार्ड काढणारे जे लाभार्थी आहेत ते किती आहेत या ठिकाणी त्यांचा आकडा दिलेला आहे. इतके लाभार्थ्यांनी आतापर्यंत ई श्रम कार्ड हे इश्यू झालेलं आहे, त्यांनी काढलेलं आहे. तर आता आपण पाहूया. सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आपण रजिस्टर ऑन ई श्रम याच्यावरती क्लिक करू. त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे दोन बॉक्सेस आहेत या ठिकाणी तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये एंटर मोबाईल नंबर, आधार लिंक मोबाईल नंबर इज प्रेफर्ड या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पहिल्या बॉक्समध्ये आणि हा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक असला पाहिजे हे गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर हा जो कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून खाली हे जे दोन सूचना दिलेल्या आहेत, आर यू एन ॲक्टिव्ह मेंबर फॉर एम्प्लॉईज आणि दुसरी आर यू एन ॲक्टिव्ह फॉर मेंबर फॉर एम्प्लॉईज, तर या दोन्हीला पण तुम्हाला नो करायचं आहे, यस करायचं नाही आहे. आणि त्यानंतर सेंड OTP करायचा आहे. तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला OTP येऊन जाईल. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी डिटेल्स भरून घेऊया. बघा, डिटेल्स आपण भरून घेतलेले आहेत. आता सेंड OTP करूया. त्यानंतर तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे. OTP आलेला आहे, आपण OTP टाकला आणि आता सबमिट करूया. बघा, त्यानंतर समोरचं पेज आपल्याला ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे वरती. त्यानंतर या ठिकाणी फिंगरप्रिंटद्वारे तुम्ही या ठिकाणी लॉग इन करणार आहात का, इरिसद्वारे करणार आहात का, OTP द्वारे करणार आहात. तर आपल्याला OTP द्वारे करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टिक मार्क केलेला आहे OTPला. या ठिकाणी आधार टाकल्याच्या नंतर, आधार क्रमांक टाकल्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. आपण आधार क्रमांक टाकून घेऊया. बघा, डिटेल्स या ठिकाणी सर्व टाकून घेतलेले आहेत. आता सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अजून एक OTP तुम्हाला येईल तुमच्या आधार नंबरवर. आधार नंबरशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा, OTP आपण टाकून घेतलेला आहे. आता व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करूया. बघा, या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म आलेला आहे. आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युअर पर्सनल पर्टिक्युलर्स ॲज पर आधारनुसार तुमचे या ठिकाणी पर्टिक्युलर्स येऊन जातील. तर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. आता या ठिकाणी डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ॲड्रेस आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन अँड स्किल्स आणि बँक डिटेल्स. तर ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण ह्या डिटेल्स भरून घेऊया. सुरुवातीला पर्सनल इन्फॉर्मेशन यामध्ये सुरुवातीला तुम्ही मोबाईल नंबरनं जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्यासाठी मोबाईल नंबर या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर इमर्जन्सी मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मेल ID टाकायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला मेल ID टाकायचा आहे. या ठिकाणी मॅरिटल स्टेटस तुमचं मॅरिड आहात, अनमॅरिड आहात. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर आईचं नाव, त्यानंतर सोशल कॅटेगरी टाकायची आहे तुमची, कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही बिलॉंग करता. त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप टाकायचा आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नॉमिनीचं नाव टाकायचं आहे, नॉमिनीचे डिटेल टाकायचे आहेत. या ठिकाणी नॉमिनीचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर टाकायचं आहे, तुम्ही ज्याला नॉमिनी करणार आहात त्यांचं जेंडर. त्यानंतर रिलेशन विथ ॲप्लिकंटसोबत रिलेशन काय आहे ते रिलेशन या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर नॉमिनीचा ॲड्रेस आणि नॉमिनीचा मोबाईल नंबर
आणि ही सर्व डिटेल भरून झाल्याच्या नंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी आधी डिटेल्स भरून घेऊया. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅटेगरी तुम्ही निवडल्याच्या नंतर तुम्हाला सोशल कॅटेगरी सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचं आहे. तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही ओबीसी वगैरे जर निवडलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे. SC ST आणि ओबीसी जर निवडलं तुम्ही तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचं आहे. आणि जनरल निवडलं तर सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता या ठिकाणी नसणार आहे. मी ओबीसी निवडलेलं आहे त्यामुळे मला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर बघा या ठिकाणी सर्व माहिती मी टाकून घेतलेली आहे. आता सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला समोरची स्टेप आलेली आहे. यानंतर यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. सुरुवातीला आहे नेटिव्ह स्टेटस, तुमचं स्टेट निवडायचं आहे. या ठिकाणी आपलं राज्य, त्यानंतर डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर राज्याची स्पेसिफिक ID जर काही असेल या ठिकाणी तर ती निवडायची आहे. खाली तुम्ही बघू शकता तुम्ही अर्बनमधून आहात का रुरलमधून आहात, म्हणजे शहरीमधून भागातून आहात का ग्रामीण भागातून आहात, तसं या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. शहरी भागातून असाल तर अर्बन आणि ग्रामीण भागातून असाल तर रुरल तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट ॲड्रेस लाईन, सेकंड ॲड्रेस लाईन, तुमचं राज्य, जिल्हा, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तालुका आणि पिनकोड या ठिकाणी तुम्हाला पिनकोड द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. जसा आपण वरती ॲड्रेस फिलअप केलेला आहे त्याच प्रकारे या ठिकाणी देखील तुमचा ॲड्रेस 2 लाईनमध्ये, त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून घेतलेले आहेत. आता सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला समोरची स्टेप येऊन जाईल. एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुरुवातीला निवडायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट या ठिकाणी चूज करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचा मंथली इन्कम स्लॅब या ठिकाणी निवडायचा आहे आणि तसं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. बघा या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन निवडलेलं आहे आणि सर्टिफिकेट अपलोड केलं. त्यानंतर मंथली इन्कम स्लॅब निवडलेला आहे आणि सर्टिफिकेट त्या प्रकारचं अपलोड केलेलं आहे. आता सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला समोरची स्टेप या ठिकाणी ओपन झालेली आहे. ऑक्युपेशन अँड स्किल्स या ठिकाणी तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन आणि स्किल्स टाकायचे आहेत. सुरुवातीला ऑक्युपेशन स्किल्समध्ये या ठिकाणी आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म, त्यानंतर प्रायमरी ऑक्युपेशन या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर वर्किंग एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे इन इयर्समध्ये, वर्षामध्ये. त्यानंतर सेकंड ऑक्युपेशन आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रायमरी ऑक्युपेशन तुमचं निवडायचं आहे. या ठिकाणी निळं बटन तुम्ही पाहू शकता, क्लिक टू व्ह्यू NCO कोड लिस्ट यावर क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल डाउनलोड होईल. त्या PDF फाईलमध्ये तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन या ठिकाणी शोधायचं आहे. जॉब रोल अँड ऑक्युपेशन यामधलं तुम्हाला जे तुमचं ऑक्युपेशन असेल किंवा जे तुमचं काम तुम्ही करत असाल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटची स्टेप तुम्हाला निवडायची आहे बँक अकाउंट डिटेल. या ठिकाणी तुमच्या बँकेचे अकाउंट्स व्यवस्थित टाकायचे आहेत. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बँक सीडिंग विथ आधार, तर या ठिकाणी यस दिसत आहे. तर जी बँक किंवा जे बँकेचं अकाउंट आधारशी सीडिंग आहे तेच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. दुसरं अकाउंट या ठिकाणी टाकू नका, कारण जे शासनाचे योजनेचे पैसे येणार आहेत ते तुमच्या DBT लिंक असणाऱ्या या सीडिंग असणाऱ्या अकाउंटवरच येणार आहेत. तर या ठिकाणी व्यवस्थित तुमचे बँक डिटेल्स भरून घ्यायचे आहेत आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. बघा बँक डिटेल टाकून झाल्याच्या नंतर आपलं सर्व रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी फिलअप झालेला आहे. तुम्ही सविस्तर माहिती सगळी बघून घेऊ शकता. या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी येऊन जाणार आहे. तुम्ही जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती सर्व माहिती बघून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता निळ्या कलरमध्ये बटन आहे प्रिंट. तुम्ही तुमचा हा रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिंट करून देखील घेऊ शकता आणि
खाली तुम्हाला या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं ई श्रम कार्ड या ठिकाणी तयार झालेलं आहे. आधार कार्ड प्रमाणे 12 अंकी नंबर याला ई श्रम कार्डला असतो. तुमचं ई श्रम कार्ड या ठिकाणी रेडी झालेलं आहे. तुम्ही वरती पाहू शकता या ठिकाणी हिरवं बटन आहे डाउनलोड कार्ड. यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन करून दाखवलेलं आहे आणि A to Z माहिती तुम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. तुमचं ई श्रम कार्ड कसं काढायचं या बाबतीतली कोणतीही शंका आता राहिलेली नसेल. जर काही अडचण येत असेल तर तुम्ही परत हा व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो, अत्यंत उपयुक्त माहिती होती. तुम्हाला जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर लगेच त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.